आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बदलापूर येथे शाळेत 2 शाळकरी मुलींवर तेथील सफाई कामगार यानं केलेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी देवळा तालुक्याच्या वतीने आज 24 ऑगस्ट रोजी देवळा येथील शिवतीर्थ व पाचकंदील परिसरात तोंडाला काळा फिती लावून महाराष्ट्र सरकार व गृह खात्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्रातील महिला, तरुणी व शाळकरी मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना बघता महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। परंतु न्यायालयाने सदर बंद हा नियमाला धरून नसल्याने सांगत महाविकास आघाडीने बंद करू नये असा निर्णय काल दिला होता। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे नेते माननीय शरदचंद्र पवार, उद्धवजी ठाकरे, नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद न पाळता निषेध म्हणून मूक मोर्चा करण्याचा निर्णय घेतला होता। त्याप्रमाणे देवळा येथील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडाला काळा फिती बांधून निषेध व्यक्त केला। तसेच महाराष्ट्रातील लेकींना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षितता प्राप्त व्हावी व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख सुनील पवार आदींसह सुनील आहेर, दिलीप पाटील, स्वप्नील सावंत, विजय जगताप, जितेंद्र आव्हाड, युवा मंचचे सचिन सूर्यवंशी, प्रशांत शेवाळे, दिलीप आहेर, विश्वनाथ गुंजा, संजय साळवे, विलास शिंदे, राजेंद्र शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य, विभागीय संपादक, देवळा।